एका गृहिणीची सकाळ सुरू होते कामापासून आणि सकाळी उठल्यापासून काम असते आणि रात्री झोपेपर्यंतसुद्धा काम संपत नाही. तर सकाळी सकाळी कामाला सुरुवात केली तर रात्री झोपेपर्यंतही घरातली कामे काही सरत नसतात. तर झालं असं की सकाळी सकाळी मस्त उठून तयार होऊन देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यावर स्वतःचा चट्टापट्टा करून घेतला. थोड्याच वेळात माझ्या मुलाला बघते तर तो झोपलेलाच होता. झोपलेला असताना त्याला उठवायचं मन नाही करत, कारण की उठल्यावर तो खूप आतंक करतो घरात. उठल्यावर लगेच त्याची थोड्याच वेळात मी अंघोळ करून दिली. अंघोळ झाल्यावर तयारी करतानाही खूप जास्त त्रास देतो आणि लगेच अटेन्शन लवकरात लवकर स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाल्यावर दुसरं काय काम असते, दिवसभर मुलांना पाहायचं काम असते. ते दिवसभर आपल्याला घरात इकडे तिकडे फिरवतात आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो ज्वेलरीच्या दुकानात. ज्वेलरी खूप छान आलेली आहे, कारण की रक्षाबंधनच्यानं खूप छान आता ज्वेलरी मार्केटमध्ये आलेली आहे आणि तिथून मी आणली एक मंगळसूत्र. तिथं कानातले पण खूप छान छान होते. माझा मुलगा हे कानातल्यांना उचलून उचलून बघत होता. खूप छान असं व्हेरायटीमध्ये खूप सामान आलेलं आहे. तर संध्याकाळी आम्ही गेलो होतो आणि मी एक मंगळसूत्र घेऊन आले तिथून. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.